प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या कामना पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी माझ्या ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सांगणार आहे गुरुपुष्य अमृत योग जो 23 तारखेला आलेला आहे। 23 एप्रिल 2026 या दिवशी आलेला आहे। या अमृत योगावर प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये हे सगळे कार्य झालेच पाहिजे आणि करायलाच पाहिजे, कारण की हे जे सगळे कार्य असतात हे केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी येते। या दिवशी गुरुपुष्य अमृत जो योग आहे तो कसा तयार होतो ते सांगते। गुरुपुष्य अमृत जो योग आहे तो गुरुवारच्या दिवशी पुष्प नक्षत्रामध्ये गेल्या कारणाने या अमृतला खूप महत्व आहे आणि गुरुपुष्य अमृत योग तयार होत असतो। तर ह्या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी गुंतवणूक, खरेदी किंवा काही महत्त्वाच्या शुभ कामांची सुरुवात केली जाते आणि ती आपल्यासाठी खूप लाभदायक असते। याला अमृत योग सुद्धा म्हणतात। या अमृत योगावर आपण जे कार्य करतो ते सफल होतं आणि त्याच्यामध्ये अमृत म्हणजे आपली प्रगती होत चालते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते। या दिवशी लक्ष्मी नारायणाची पूजाला खूप महत्व आहे। या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी वाढते, घरातल्या लोकांची प्रगती होते आणि घर सुख शांतीने भरतं। म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या दिवशी हे जे मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे आणि अशी काही कृती करून दाखवणार आहे, ज्या कृती करून तुम्ही सुद्धा गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी सकाळी उठून सगळे कार्य करायचे आहे आणि अनुभव घ्यायचा आहे। कारण की ह्या शुभ मुहूर्तावर जर आपण हे सगळे कार्य केले तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल। चला मी आता तुम्हाला दाखवते की आपल्याला काय काय करायचं आहे आणि सेवा कशी करायची आहे, त्याबद्दल तुम्हाला कृती करून दाखवते की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजे गुरुपुष्य अमृत योग या दिवशी। चला तर मग जाऊया। तर ह्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे तर रोजच आपल्याला सूर्यनारायणला अर्घ्य द्यावा लागतो। अर्घ्य दिल्यानंतर मी माझ्या घरामध्ये एक बेलचं रोप आहे आणि तुळशी मातेची पूजा मी रोज करत असते, पण गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी मी हे पूजा आवर्जून करत असते, कारण की लक्ष्मी माता या ठिकाणी निवास करते आणि घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी या पुष्प नक्षत्रावर आपण हे जे कार्य करायला लागलो तर आपल्या घरातील दरिद्रता नष्ट होते। बघा, आपल्या घरातला जो उंबरा आहे त्या ठिकाणी हळदीचं लेपन आवर्जून करायचं। गुरुवारी करतच असतो, पण गुरुपुष्य अमृतच्या दिवशी सुद्धा हळदीचं लेपन करायचं आणि हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढायचे। याच्याने लक्ष्मी नारायण आपल्या घरामध्ये प्रवेश करतात। आपला जो मेन डोर आहे त्या ठिकाणी तो स्वच्छ पुसून घ्यायचा, त्याच्यावरची धूर संपूर्ण पुसून घ्यायची, तेलाचा हात लावून त्याला चांगला क्लीन करायचा आणि त्याच्यावर स्वस्तिक काढायचं। एक हळदीचं आणि एक आपलं कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आणि त्याची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। या ठिकाणी जो माठ आहे तो त्या ठिकाणी पितरांचं स्थान असतं, म्हणून दक्षिण दिशेकडे तोंड करून मी तो दिवा लावला आणि त्या ठिकाणी त्याच्यामध्ये थोडंसं काळी तीळ टाकलेली आहे, पूजा केली। नंतर बाहेर रांगोळी काढली, दाराच्या बाहेर एक हळदीचं आणि एक कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे। संपूर्ण रांगोळी वगैरे काढून नंतर मी देवपूजा करायला घेतली। देवपूजा करताना जे पिवळं कलरचं वस्त्र आहे तेच आपल्याला टाकायचं असतं, लाल कलरचं वस्त्र त्या ठिकाणी टाकू नये। नंतर कवड्यांची पूजा केलेली आहे। कवड्यासुद्धा हा लक्ष्मी मातेचा भाग आहे, म्हणून लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहेत कवड्या, त्यामुळे कवड्यांची पूजा केली। नंतर श्रीयंत्र तुमच्या घरात असेल तर त्या श्रीयंत्रावर तुम्हाला लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हटल्याने तुमच्या घरातली दारिद्र्यता नष्ट होत असते। त्याच वेळेस सत्यनारायणचं पूजन सुद्धा केलेलं आहे आणि सत्यनारायणचं पूजन वगैरे झाल्यानंतर मस्त चहा केला, कारण की चहा पिल्याशिवाय जी मेमरी असते ती स्ट्रॉंग होत नाही आणि कामांना उत्साह येत नाही। म्हणून सकाळचा वेळ आहे, 6:30 वाजलेले आहेत, त्यावेळेस चहा केला। मग नंतर संपूर्ण पूजा वगैरे झाल्याने निवांत चहा पिला आणि चहा पिल्यानंतर मी जे कार्य आहे ते तुम्हाला सांगते की काय काय सेवा करायला। हा गुरुवारच्याच दिवशी येतो, कारण की तो पुष्प नक्षत्रामध्ये प्रवेश केल्यामुळे गुरुपुष्य अमृत योग तयार झालेला असतो। तर आता मी तुम्हाला कृती सुद्धा करून दाखवली की ह्या पद्धतीने प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये हे कार्य करायलाच पाहिजे। कितीही म्हणजे कितीही काहीही असू दे, आपण हे कार्य तुम्ही करायला लागा। तुम्हाला नक्कीच पैशाची आवक वाढेल, पैसा यायला लागेल, सुख लादेल, समृद्धी नांदेल, कटकट वादविवाद, घरातील नकारात्मक शक्ती पूर्णपणे नष्ट होईल आणि घर हे सुख आणि गोकुळासारखे नांदेल। आता मी तुम्हाला सांगणार, गुरुपुष्य अमृतच्या दिवशी आपण हे कार्य करतो, पण आपल्याला सेवा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे। बघा, तुम्ही ज्या वेळेस देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही ही सेवा करा। तुम्हाला जेव्हा वेळ बनेल तेव्हा करायची आहे। ज्या वेळेस 7-7:30 असतात, लक्ष्मी येण्याचा वेळ असतो गुरुपुष्य अमृत योगावर, त्या दिवशी तुम्ही करू शकता संध्याकाळच्या टायमाला। तर त्यासाठी बघा, हा आपल्या गुरूंचा वार सुद्धा असतो। तर महाराजांचा मंत्राचा माळ करायचा आहे। तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे किंवा 1 माळी केला तरी सुद्धा चालेल। या दिवशी तारक मंत्राचा जप करायचा आहे। परत श्रीयंत्र तुमच्या घरात असेल तर मी तुम्हाला सांगितलं कुंकुमाचमन करायचं आहे। परत प्रत्येक महिलेने बघा एक कार्य करायचं, भले एक साडी कमी घ्या
पण ह्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गुरुपुष्य अमृत आहे त्या दिवशी तुमच्या घरामध्ये स्त्री यंत्र नसेल तर स्त्री यंत्र आणा आणि अनुभव घ्या. याच्याने आपलं कर्ज खूप प्रमाणात कमी होण्यास मदत होते. घरात सुख नांदतं, भांडण तंटे संपूर्ण नाहीसे होतात आणि लक्ष्मी यायला सुरुवात होते. तर आता मी तुम्हाला सांगते सेवा कोणत्या कोणत्या कराव्या. पहिलं म्हणजे या दिवशी गुरुपुष्य अमृत योग आहे म्हणून आपल्याला लक्ष्मी नारायणाची सेवा करायची आहे. आणि ज्या घरामध्ये लक्ष्मी माता असते त्या घरामध्ये विष्णू भगवान सुद्धा येत असतात. म्हणून 16 वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम या दिवशी म्हणायचंच आहे. कितीही काय बी होऊ द्या, छोटंच आहे, पटकन होतं, तर महालक्ष्मी अष्टकन आपल्याला म्हणायचंच आहे. आवर्जून ह्या सेवा करा आणि अनुभव घ्या. आता महालक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणायचं आहे. बघा अजून तुम्ही म्हणजे कुठला पण एक तुम्ही म्हणू शकता. कनकधारा स्तोत्र, जे कनकधारा स्तोत्र आहे ते लक्ष्मीला आवक म्हणजे पैसा येतो, त्याच्याने धन समृद्धी वाढत असते. जर तुम्हाला ह्या सगळ्या सेवा नाही जमल्या तर म्हणजे तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही युट्यूबवर लावू शकता, टीव्हीवर लावू शकता. सकाळच्या टायमाला आपल्या कानावर पडलं तरी सुद्धा आपल्या घरातली नकारात्मक शक्ती बाहेर जाते. घरात सुख असतं, समृद्धी नांदत असते. म्हणजे आपल्या घरामध्ये आपली प्रगती व्हायला लागते, मन प्रसन्न होतं. आणि ज्या घरामध्ये प्रसन्नता असते त्या घरामध्ये लक्ष्मी नारायण नक्कीच येतात. आता दुसरं म्हणजे कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे. रोज नाही तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम हे तुम्ही गुरुपुष्य अमृत असू द्या, गुरुवारी असू द्या किंवा अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, शुक्रवारी, मंगळवारी ह्या दिवशी आवर्जून पठण करा आणि अनुभव घ्या. मग दुसरं म्हणजे आपल्याला विष्णू भगवानाची सेवा करायची आहे. बघा विष्णू भगवानाची सेवा करायची, व्यंकटेश्वर स्तोत्र पठण करायचं, नाहीतर विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा, नाही तर तुम्ही ओम विष्णवे नमः ह्या मंत्राचा जाप केला तरी सुद्धा चालेल. आता दुसरं तुम्हाला सांगते की ह्या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणजे विष्णू भगवानांचे 1000 नाव घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जे बाळकृष्ण आहे त्याच्यावर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. हे सुद्धा अनंत पुण्य आहे. या दिवशी अमृत योग म्हटला गेलेला आहे आणि या अमृत योगावर आपल्याला हे सगळे कार्य आपल्या घरात आवर्जून झालेच पाहिजे. बघा प्रत्येक स्त्रीने हे कार्य करायला सुरुवात करा. तुम्हाला उत्साह निर्माण होईल. काही सणवार आला तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठणार आणि तुम्ही हे सगळे कार्य करायला लागणार. हे ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कार्य होत चालतात तर पैशाची अडचण सुद्धा आपल्या घरातून नाहीशी होत असते. आणि ह्या अमृत दिवशी आपल्याला हे सगळ्या गोष्टी आवर्जून प्रत्येक स्त्रीने करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अजून तुम्हाला आता एक सांगते की मी गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपल्याला ज्या फुलवातींची जी सेवा आहे ती सुद्धा सांगितलेली आहे, ती सुद्धा करून बघा. याच्याने सुद्धा अनुभव येतो. याच्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते, आपल्या मनातल्या कामना पूर्ण होत असतात. म्हणून या दिवशी ही सेवा सुद्धा आवर्जून करून बघा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. श्री स्वामी समर्थ.